भाजपनं कुठेही एमआयएमशी युती केलेली नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर निर्णय घेतला असेल तर कल्पना नाही। भाजप एमआयएम युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना दरेकरांकडून पूर्णविराम देण्यात आलाय। नाही, कुठलीही भाजपच्या परवानगीने एमआयएम बरोबर युती झालेली नाही। बातम्या असतील तर त्या खोट्या असतील, कारण अचलपूरला त्या ठिकाणी अचलपूरचं होतं, अमरावतीचं होतं, पण पक्ष नेतृत्वाने क्लिअर कट सांगितलेलं आहे। आता स्थानिक स्तरावर काही झालं असेल तर मला कल्पना नाही, पण भाजप पक्ष म्हणून भूमिकेशी तडजोड करत नाही आणि करणार नाही। मुंबईमध्ये बहुमत असूनही अजून गट स्थापन न करणं ही शोकांतिका आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी महायुतीवर केले। महापौर पद किंवा स्थायी समिती अध्यक्षपद द्या या मुंबईतील माजी खासदाराच्या हट्टामुळे युतीची चर्चा अंतिम झालेली नाहीये असंही अहिर यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल होऊन आता 10 दिवस झाले आणि अद्यापी त्यांना बहुमत मिळालेलं आहे, त्यांना आपलं गट स्थापन न करणं ही मला असं वाटते एका प्रकारे शोकांतिका आहे। आणि यातूनच तुम्हाला हे स्पष्ट होत असेल की 3 दिवस ज्यांनी हॉटेल डिप्लोमॅसी केली त्यातून काय मिळवलं, हे सत्ताकरांचं राजकारणापेक्षा अर्थकारांचं राजकारण आहे। 2.5 वर्षाचा महापौर द्या आणि महापौर होत नसेल तर किमान स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आम्हाला मिळालं पाहिजे, अशातला आग्रह एका मुंबईतल्या माजी खासदाराने हट्ट धरून केल्यामुळेच ही युती किंवा त्याच्यातली जी चर्चा आहे ती अंतिम स्वरूपात आलेली नाही आहे। चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले। आमच्याकडील 31 सदस्यांसह वंचित आणि ठाकरे सेना देखील सोबत घेऊ असंही धानोरकर यांनी म्हटलंय। याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की महापौर हा काँग्रेसचा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही गणित जुळवायचे आहे, ज्या काही मित्र पक्षांना आपल्याला सोबत घ्यायचा आहे ते आधी करणं आवश्यक आहे। आणि महापौर धानोरकरचा किंवा महापौर वडेट्टीवारचा हा विषय अजिबात नाही। महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी राहील आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहे ते प्राथमिक चर्चा आमच्या सुरू आहे। याच्या संदर्भात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा वंचित असतील, या सगळ्या लोकांशी चर्चा करून कुठेतरी यांना सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापन या ठिकाणी करू। चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस एमआयएमची मदत घेणार। शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी ही माहिती दिली। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार असल्याचंही सुधाकर अडबाले यांनी म्हटलंय। गटनेता निवड झाल्यानंतर कोणताच अंतर्गत वाद नाही असं देखील शिक्षक आमदार सुधाकर अडबोले यांनी म्हटलेलं आहे। मदत काँग्रेस घेणार आहे चंद्रपूरमध्ये। हो, चंद्रपूरमध्ये निश्चितच गट रजिस्टर झाला आणि तो गट आमच्या सोबत आहे। एमआयएमची मदत चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत। तसेच या ठिकाणी उभाटा गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत। वंचितची त्यांची निवडणूक पूर्व युती होती, म्हणजे त्यांचे 8 उमेदवार या नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यांच्या मदतीनं निश्चितच काँग्रेसचा महापौर, त्यांचा उपमहापौर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। निश्चितच काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी बसेल आणि गटातटातला वाद होता, गटनेत्याची निवड झाल्यामुळे आता तिथं कुठेही वाद राहिलेला नाही। महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत, तर पंचायत समितीतील एकूण 5 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत। 27 वर्ष जिल्हा परिषद म्हणजे आता भरपूर वर्ष, 7-8 वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत, पण 27 वर्ष पारदर्शक कारभार देण्याचं काम राणेसाहेबांच्या नेतृत्वात झालं। एकही भ्रष्टाचाराचा आरोप मागच्या 27 वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषदवर कोण ठेवू शकलं नाही। जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदला कुठे पैसे कमी पडता कामा नाही। सर्वात महत्त्वाची बॉडी कुठली जर जिल्हा असेल तर ती जिल्हा परिषद आहे आणि अशा जिल्हा परिषदची निवडणूक असल्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला लक्ष देऊन आहोत की आपल्याला उद्या जिल्ह्यामध्ये जे काय आपल्याला विकासाचं मॉडेल तयार करायचं आहे ते सगळ्या कुठेही हेडखाली पैसे कमी पडता कामा नाही, पारदर्शक कारभार झाला पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आता तिजोरीच्या चाव्या आमच्याच अजितदादांकडे असल्याचं उघडपणे सांगतायत। आमदार अभिजित पाटील निधी कमी पडणार नाही असं सांगत ग्रामीण भागामध्ये प्रचार करत आहेत। आमदार बोलला पाहिजे, विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे, म्हणून मला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली। आतापर्यंत म्हणायची ह्याला निधीच नाही, आता कसा देणार आहे? आता तिजोरीच्या चाव्याच अजितदादाकडे आहेत।
पुण्याच्या भोरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. विजय शिवतारेंच्या हस्ते झेडपी निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ झालाय. शिवसेनेशिवाय कोणीही जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू शकणार नाही असं शिवतारे यांनी म्हटलंय. मला आम्ही विनंती केली होती त्या काळात, पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. जर सेना भाजप युती झाली असती तर सत्ता बदल झाला असता निश्चित. आताही काही कमी नाही. मगाशी मी सांगितलं 13 सीट आमच्या सिटिंग आहेत आणि 21 सीटवर आम्ही 2 नंबरची 400-500 मताने हरलो. म्हणजे ते जर टार्गेट जर पकडलं तर 30 सीटपर्यंत मेहनत करून निश्चितपणे आम्ही जाऊ शकतो. आणि 30 सीट एकदा आल्यानंतर मग निश्चितपणे कदाचित जिल्हा परिषद अध्यक्ष देखील शिवसेनेचा